चित्रपटाच्या पडद्यावर इतिहास मांडणारे, रंगरेषातून क्रांती घडविणारे, कलेला सामाजिक भान देणारे, आज आपण ज्याला चित्रपट सृष्टी म्हणतो त्या वाटेवर पहिलं पाऊल टाकणाऱ्या माणसाचं नाव होतं बाबूराव पेंटर. तो काळ वेगळा होता. चित्रपट बनवायचा तर होता, पण हाती कॅमेरा नव्हता. विदेशातून कॅमेरा मागवणं शक्य नव्हतं आणि देशात कोणाकडे तयार कॅमेरा नव्हता. पण अशा असंख्य अडचणी समोर असतानाही बाबूराव पेंटर यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःचा कॅमेरा बनवण्याचा निर्धार केला. ते गेले मुंबईच्या चोर बाजारात. जुन्या प्रोजेक्टरचे तुकडे, काचेचे लेन्स, पूल, बटणं जे मिळेल ते जमवत गेले आणि कोल्हापुरात परत आल्यावर हातातल्या सुट्या भागाने स्वतःच्या बळावर भारतातील पहिला स्वदेशी चित्रपट कॅमेरा तयार केला. हा कॅमेरा केवळ एक यंत्र नव्हतं, तो त्यांच्या जिद्दीचा, कल्पकतेचा आणि ध्यासाचा पुरावा होता. याच कॅमेऱ्याने सैरंध्री सारखे ऐतिहासिक चित्रपट जन्माला आले आणि भारतीय चित्रपट सृष्टीचं स्वप्न वास्तवात आलं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त चित्रपट सृष्टीतील या कला महर्षींना मनापासून सलाम.